आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिककरांनो लक्ष द्या, लाल सिग्नल तोडणं आता महागात पडणार आहे। आजपासून म्हणजेच 20 तारखेपासून शहरातील 40हून अधिक प्रमुख चौकांवर अत्याधुनिक स्मार्ट नंबर प्लेट रीडर प्रणाली कार्यान्वित होत आहे। स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या माध्यमातून शहरात बसवण्यात आलेल्या 800हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपैकी अनेक ठिकाणी रेड लाईट व्हायोलेशन डिटेक्शन आणि ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकॉग्निशन ही यंत्रणा सक्रिय झाली आहे। लाल सिग्नल सुरू असतानाही वाहन पुढे नेल्यास कॅमेरे तत्काळ वाहनाचा क्रमांक टिपतील आणि काही क्षणातच संबंधित वाहन मालकाच्या मोबाईलवर ई-चलन पाठवले जाईल, म्हणजेच नियम तोडला आणि दंड घरपोच। CBS कॅनडा कॉर्नर, मुंबई नाका, त्रिमूर्ती चौक, बिटको चौक, सिन्नर फाटा यांसह शहरातील अनेक महत्त्वाच्या सिग्नलवर ही कारवाई होणार आहे। याशिवाय जुन्या किंवा नियमबाह्य नंबर प्लेट असलेल्या वाहनांवरही पोलीस धडक मोहीम राबवणार आहेत। वाहतूक शिस्त आणि अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। त्यामुळे नाशिककरांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, कारण आता सिग्नल तोडला तर थेट भूर्दंड बसणार आहे। आजपासून बोलते ना मॅडम, आजपासून ई चॅनल प्रक्रिया सुरू केलेली आहे, काय सांगाल त्याबद्दल? आजपासून ऑटोमॅटिक ई चलान सिस्टम हा सिस्टम आम्ही नाशिक सिटी ट्रॅफिक पोलीस स्टार्ट केले होते। हा सिस्टमवर ऑटोमॅटिकली बिना पोलीस इंटरव्हेन्शनचे ऑटोमॅटिक चलान जनरेट होईल। हा चलान 2 कॅमेरा प्रत्येक सिग्नलवर कॅमेरा बसवले होते। ते कॅमेरा ऑटोमॅटिक डिटेक्शन्स 2 डिटेक्शन्स आहे। हा 2 डिटेक्शन डिटेक्ट करणार। एक है रेड लाईट व्हायोलेशन आणि स्टॉप लाईन व्हायोलेशन। हा 2 व्हायोलेशन डिटेक्ट करणार आणि ऑटोमॅटिक मैसेज और ई चलान जो वायलेटर है ते अकाउंटवर जाणार। तो आमच्या हा अपेक्षा आहे की नाशिकची नागरिकाने ट्रॅफिकचा उल्लंघन ना करणार, कारण आता ऑटोमॅटिक प्रोसेस सुरू झाले होते। किती शहरामध्ये किती सिग्नलवरती प्रक्रिया आता चालू झालेली आहे? हा 40 सिग्नल है। 40 सिग्नल में हा सिस्टम शुरू होईल। आणि किती दंड बसणार? दंड ट्रॅफिक रूल्स प्रमाणे आहे ना, रेड लाईटच्या आणि स्टॉप लाईटच्या सेम दंड आहे। दंडावर काही चेंज नाही, पण तुम्ही ऑनलाईन वर पे करू शकता किंवा ट्रॅफिक ACP ऑफिस वरून तुम्ही पे करू शकता। या कॅमेराद्वारे फक्त सिग्नल जम्पिंगचा जे आहे तो दंड पडणार की इतर देखील? आता दोन ऑफेन्स कव्हर झाला। एक है रेड लाईट जम्पिंग आणि स्टॉप लाईन व्हायोलेशन, आणि नंतर पुढच्या आम्ही खूप जास्त ऑफेन्सेस हा मध्ये ऍड करणार। दोघांनाही जी दंडाची अमाऊंट आहे ती सेम आहे का? ती सेम आहे। आणि हे समोरच्याला कशाद्वारे समजणार की आपला दंड पडला? एक मेसेज येणार त्या फोनवर, NIC पोर्टल मधून हा एक मेसेज जनरेट होईल की तुम्ही हा वक्त, हा वेळ आणि हा जागेवर ट्रॅफिक मतलब रेड लाईटचे उल्लंघन केले होते। हा प्रकारच्या गव्हर्नमेंट NIC.gov.in च्या पोर्टल मधून मेसेज येणार आहे। हा दंड पडल्यानंतर किती वेळेमध्ये हा मेसेज साधारण जनरेट होतो कस्टमरच्या मोबाईलवर? हा एक दिन लागतो। 24 आवर्स, विदिन 24 आवर्स जनरेट होऊ शकतो। काही तरुणांकडून नंबर प्लेट देखील लपवण्यात येते, मग अशासाठी काही उपयोग नाही केले का? CCTV मध्ये दिसून येईल? CCTV वर दिसून आहे। मी एक डेमो, नंबर प्लेट नसतील त्यांच्यावर कशा प्रकारची कारवाई होईल? त्यांच्यावर ऑटोमॅटिक कारवाई होऊ शकतो नाही, पण मॅन्युअली जे पोलीस आहे ते त्यांच्या ई चलान मशीनवर करू शकतो। काही जणांकडून नंबर प्लेटचे काही अंक झाकण्याचा प्रयत्न करण्यात येतो, त्याला काही टेप लावण्याचा प्रयत्न करण्यात येतो। होय ना, हा सिस्टम कॅमेरावर कारवाई करतो। कॅमेरा डिटेक्ट करू शकतो नाही, पण तरी हा सिस्टम काम करू शकतो नाही। मॅडम, काही तुम्ही तपशील त्यात केलाय का? हा 2 सिस्टम आहे, 2 स्टेप व्हेरिफिकेशन आहे। ते व्हेरिफिकेशन नंतर ही हा चलान जनरेट होणार। ते चलानवर काही चुकी होण्याची शक्यता खूप कमी आहे। मॅडम, जनजागृती आपण नाशिककरांपर्यंत कशी करणार आहात? जनजागृती आम्ही अगोदर पण केले होते। पूर्वी एक हफ्ते
एक हफ्तेवर ट्रॅफिक कॉन्स्टेबल्स आणि रोडवर ट्रॅफिक कॉन्स्टेबलने खूप अवेअरनेस क्रिएट केली होती हा गोष्ट प्रकार. नागरिकांना काय आवाहन कराल? ट्रॅफिक रूल्सची फॉलो करा, हाही आव्हान आहे. पेंडिंग फाईन पण दिसतो. जे पेंडिंग फाईल आता फाईन जे आहेत ते यामध्ये ऍड होऊन येतील, त्यांना हा, त्याची ऍड काही होऊ मर्यादा शकतो. असेल की ऍड होऊ शकतो. होऊ शकतं का? हा. त्याबद्दल कशी काय? त्यांच्याकडे फोन नाही. असं असले काही तर वयोवृद्ध असतील किंवा असं काही ते वर ऑटोमॅटिक होऊ शकतो नाही, पण जो रेगुलर ई चलान कटता है वो हम कर सकते मॅडम, फाईन भरण्यासाठी ड्युरेशन किती असेल आपल्याकडून? हैं. ड्यूरेशन फिक्स्ड नहीं, जो रूटीन ई चलान होता है उसी का एक एक्सटेंशन है ये ऑटोमेटिक बोल के. जो रस्त्यावर कारवाई चालू आहे त्यांच्या दोन प्रकारची प्रॉब्लेम. एक डायव्हर्शनसाठी खूप जास्त ट्रॅफिक वाहन, आणि दुसरी हे रस्त्यावर ट्रॅफिक प्रॉपरली गाडी जात नाही. तो हा दुसरा प्रॉब्लेम हे ॲड्रेस करू शकतो की लोकांची ॲटिट्यूडनल चेंजवर हा काम करू शकतो. ठीक आहे, स्टॉप करते. देखील चालू आहे. हा ऑटोमॅटिक ई चलानची गोष्ट आहे ना, हा वेगळी गोष्ट आहे. हा, मी नंतर तुम्हाला सांगितलं.